माय चॅनल. माझं नाव आहे ट्रेड विथ यथार्थ. माझं यूट्यूब चॅनल आहे आणि आता मी तुम्हाला मंडेचं ॲनालिसिस सांगणार आहे गोल्डचं आणि बिटकॉईनचं एकत्र एकत्र व्हिडिओमध्ये कंबाईन. तर यात आपल्याला कळतं की गोल्ड एक आहे पॅटर्नमध्ये जे की असं दिसतं. ओके. सो मोस्टली आपल्याला ॲनलाइज करायचं आहे की मेजर ऑर्डर ब्लॉक्स आणि फेअर व्हॅल्यू गॅप्सच्या अनुसार आपण एंट्री पॉईंट्स मॉड्यूल्स काढणार आहोत. सो बेसिकली एक गोल्ड आहे जे आहे एक अप ट्रेंडमध्ये जे की गोल्डनी पकडला आहे अप ट्रेंड. एक आहे अप ट्रेंडमध्ये एक ट्रेंड लाईन आपण आहे काढलेली आणि बेसिकली त्यात कळतं की गोल्ड आत्ता आपल्याला नेक्स्ट मूव्ह जे आहे नेक्स्ट मूव्ह जे आहे गोल्ड आपल्याला असं देऊ शकतं की एक गोल्ड जे आहे ते आपल्याला गॅप अप ओपन होऊन या ट्रेंड लाईनच्या वरती जी की आहे 4518 या ट्रेंड लाईनच्या वरती जर गोल्डने कॅन्डल क्लोजिंग दिली तर फॉर शुअर आपण अप ट्रेंड एक लॉंगला जाणार आहोत आणि नाहीतर गोल्ड ही लिक्विडिटी स्वीप करायला खाली येईल आणि जे की इथे या ऑर्डर ब्लॉकला टॅप इन करेल. हे फेअर व्हॅल्यू गॅप मिटिगेट करेल. 50%च्या वरती जर केली तर आपण इथनं एक लॉंग घेऊ शकतो आणि हे टार्गेट आपण 4580 पर्यंत पकडू शकतो. का? कारण कारण ही जी ट्रेंड लाईन जी आपण जो पॅटर्न पाहिला तो की जो या साईडला आहे आणि बेसिकली आपल्याला या ट्रेंड लाईनच्या अनुसार एक ट्रेड घ्यायचा आहे. ही ट्रेंड लाईन जी आहे इथे ऑर्डर ब्लॉक जे आहेत ते खूप पेंडिंग ऑर्डर्स आहेत. ओके. आणि इथनं आपल्याला हे करायचं आहे की इथे खूप पेंडिंग ऑर्डर्स आहेत. सो गोल्ड फॉर शुअर जर या 4518 च्या वरती जर कॅन्डल क्लोजिंग दिली तर आपण लॉंग जाऊ शकतो. नाहीतर विथ मिनिमल एस एल आणि जर गोल्ड इथे आला तर आपण शॉर्ट जाऊ शकतो. ऑर्डर ब्लॉक इकडे आहे जे की ही लिक्विडिटी स्वीप करत करत गोल्ड आपल्याला हे करू शकतं. अजून एक लॉंग देऊ शकतं पण बेरिशचे पॉसिबिलिटी चान्सेस खूप कमी आहेत. ओके आहेत. तर फक्त या साईडनं आपल्याला एक डाऊन साईड मूव्ह देऊ शकतो असा. मग आपण इथनं लॉंग घेऊ शकतो एक व्हॅलिड ह्याच्यावरती. इथपर्यंत तुम्ही पेंडिंग ऑर्डर टाकू शकता 4480. तुम्हाला जर काही हे नसेल हे असेल आढळत असेल शंका असेल तर तुम्ही ट्रेड नका घेऊ. कारण न ट्रेड घेणं पण एक खूप चांगली गोष्ट आहे. एक एक डब्ल्यू असतं न ट्रेड घेणं पण. आणि यातनं आपल्याला कळतं गोल्ड जे आहे ते एक ट्रेंड लाईनमध्ये आहे आणि आपल्याला बरोबर अप्रोप्रिएट प्राइस ॲक्शन आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न घेऊन आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. आपण आता BTCला जाऊ शकतो. BTCला जातो की BTCचं जे आपण या थर्सडेला जे ॲनालिसिस पाहिलेलं की ब्रेकआउट देईल पण त्यांनी ब्रेकआउट नाही दिला. त्यांनी अजून खाली सस्टेन केला. एक सपोर्ट जे आहे सपोर्टला BTC एक बनवला आणि त्याच्या कॅन्डल क्लोजिंगवरती मी एंट्री घेतलेली जे की मला 1:5चा रिस्क टू रिवॉर्ड एक ट्रेड कॅप्चर केलता. क्वांटिटी ट्रेड्सपेक्षा क्वालिटी ट्रेड्स जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात, बेनिफिशियरी असतात. यातनं आपल्याला कळतं की आत्ता जे आहे BTC आत्ता जे आहे एक आहे अप ट्रेंडमध्ये पण हे कन्फ्यूज होतोय. BTCनी जर आत्ता 90588च्या खाली जर कॅन्डल क्लोजिंग दिली फॉर शुअर आपण ट्रेड घेऊ शकतो विथ दिस हिअर इथपर्यंत. आणि आपल्याला हे करायचं आहे की आपण जर इथे एक डबल टॉप तर बनत नाहीये कॉज ह्यानी प्रिव्हियस हाय तोडला आहे एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवून. तुम्हाला जर लर्निंग व्हिडिओज पाहिजे असतील तर फॉर शुअर मी तुमच्यासाठी घेऊन येईल लर्निंग व्हिडिओज. आणि आणि ICT-SMC मध्ये डिफरन्शिएट की कोणती स्ट्रॅटेजी चांगली आहे आणि एक ट्रेडिंग प्लॅन बनवून देईल की तुम्ही टूल्स कोणते वापरू शकता जसं की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, फेअर व्हॅल्यू गॅप, रिट्रेसमेंट, ट्रेंड लाईन ब्रेक, ऑर्डर ब्लॉक, चेंज ऑफ कॅरेक्टर, टाइम फ्रेम आणि कोणत्या टाइम फ्रेममध्ये एंट्री मॉड्यूल बनवायची, चेकिंग मार्केट बायास, फाइंडिंग फेअर व्हॅल्यू गॅप अँड ऑर्डर ब्लॉक, लोअर टाइम फ्रेम, एंट्री क्रायटेरिया, ॲग्रेसिव्ह एंट्री, हे सगळं त्यामध्ये कव्हर अप करून घेईल मी.
मेजर ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज पण मी कव्हर करून घेऊ शकतो. जर तुम्हाला पाहिजे तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करा, लाईक करा आणि मग त्याच्याने मला कळतं की हो, की इम्पॉर्टंट आहे हे टॉपिक्स जे की कव्हर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला 30 टॉपिक्स सांगू शकतो टू मास्टर ट्रेडिंग, जे की कोणती आहेत आणि त्यानुसार त्यानुसार मी व्हिडिओज बनवून तुम्हाला हेल्प करू शकतो तुमची ट्रेडिंगमध्ये. सो बेसिकली यातनं आपल्याला BTCमध्ये कळतं बॅक टू एनालिसिस, की यातनं आपल्याला कळतं की BTC जे आहे हा एकदम मी रॉ व्हिडिओ बनवतो, काही एडिट करत नाही. जे कंटेंट आहे ते रिअल आहे. ओके. सो यातनं आपल्याला कळतं की BTC जे आहे ते या ट्रे या या एका ट्रेंड लाईन पर्यंत टच देऊ शकतं आणि इथनं अप ट्रेंडला जाऊ शकतं. ऑर एल्स BTC जे आहे ते इथपर्यंत जाऊ शकतं, एक विक बनवू शकतं आणि विक जर सस्टेन नाही झाली, आता वीकेंड आहे, मुवमेंट्स खूप स्लो असणार आहे हे लक्षात ठेवा आणि सो या एक झोनपर्यंत येऊ शकतं आणि ह्याच्याही खाली जाऊ शकतं, जे की मी तुम्हाला दाखवतो. या झोनपर्यंत 89,874 854 टू 874 चा जो झोन आहे इथपर्यंत येऊ शकतं BTC. आणि आत्ता BTC तर आहे अप ट्रेंडमध्ये, चान्सेस त्याचे खूप मिनिमल आहेत, बट स्टील आपण हे करू शकतो आणि यातनं अप्रोप्रिएट लॉट साईज वापरून ट्रेड घेऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, एक वरती फेअर व्हॅल्यू गॅप पण आपल्याला दिसतोय BTC, तो ग्रॅब करू शकतो 50%च्या वरती जर मिटिगेट केला BTCने हा फेअर व्हॅल्यू गॅप, तर हा इनव्हॅलिड आहे आणि तरी तरी आप तर हा इनव्हॅलिड आहे आणि आपल्याला 50%च्या वरती हे केला तर आपण ट्रेड घेऊ शकतो इथपासनं एक शॉर्ट. बाकी बाकी एवढंच आजच्या ॲनालिसिससाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि थँक्यू. आणि जर चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. माझं आत्ताच नवीन चॅनल आहे आणि मी ॲनालिसिस असे डेली व्हिडिओज पोस्ट करणार आहे. आणि तुम्हाला जर लर्निंग कॉन्टेंट हवा असेल तर तोही सांगा, म्हणजे ऑडियन्सला, तर मग मी तोही सांगेल. बाकी थँक्यू.